चालतं आपल्या गावाने सर्वात टॉपचा बँड म्हणजेच आपला टी.एस. धुमाळ. अरे असं नाही, सकाळपासून पहा, सकाळी उठलो, दादाला घेतलं, मग आलो एकमेव ठिकाणी. इथे पाहिलं कोण नाही. मी दादा चला वापस. त्याला वापस आणलं. हे त्याची आजी पहा त्या लहान बाळाला कशी आंघोळ घालत जाय. तुमची आजी किंवा तुमची आई तुम्हाला लहानपणी आंघोळ घालत जाय का? हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. मी डायरेक्ट घरी आलो, आंघोळ केली, तयारी घेतली करून. आला सर्वांचा फोन, ये म्हणे मा घरी म्हणे, बसू म्हणे टीव्ही पाहत म्हणे. सर्वांच्या घरी आलो, बसलो टीव्ही पाहत. पोट्टे म्हणा चला म्हणा क्रिकेट खेळायला. दिवसात गेलो नाही म्हणा. एका गाडीवर 5-5 जण गेलो आम्ही क्रिकेट खेळायला. डायरेक्ट मग आलो ग्राउंडवर. ते इकडे क्रिकेट खेळत जाय, इकडे यायचं अलगच तमाशा चालू. एकामेकासोबत भांडणच करत जाय. म्हटलं तुम्ही करा भांडणं, आम्ही इकडे क्रिकेट खेळतो. इकडे पोट्टे पहा मला घे म्हणा ब्लॉगमध्ये. हेले ब्लॉगमध्ये घेतलो आणि लागलो डायरेक्ट फिल्डिंग केली. बॅटिंगवर आलो, बॅटिंग केली फुल ताकदनं तुमच्या भावानं. मग फिरवला डायरेक्ट छक्का. मग इकडे आला सर्वांनं उठवला फुल ताकदनं. बस झाला म्हटलं आला चला डायरेक्ट घरी. मालूम पडलं की येणार आहे सर्वात टॉपचा बँड म्हणजे आपला टी.एस. धुमाळ, तो बिन खामगावचा. मग आलो डायरेक्ट बँड पाहायला फुल ताकदनं. बघ इथून व्हिडिओ चांगला निघत जाय तर माळीवर आलो. तुमच्यासाठी एवढं करू शकतो, तुम्ही माझ्यासाठी तेवढं नाही करू शकत का? ते फॉलोचं बटन दिला तिथे, त्याच्यावर दाबा. हा ते दाबून टाका. इकडे शुभम भाऊ बी ताकदनं भिडले होते. हे बिन आपले ब्लॉगर आहे, यायले सपोर्ट करा चांगला. आपल्याला आपला मित्र भेटला होता, तो म्हणे मला घे म्हणे ब्लॉगमध्ये. हेले ब्लॉगमध्ये घेतलं. आता तुम्ही डायरेक्ट गाणंच ऐका. अरे हे गाणं कसं काय बंद झालं? हे गाणं मीनच बंद केलं. भेटू मग पुढच्या ब्लॉगमध्ये. जय शिवराय.